नमस्कार मित्रांनो, बिरोवा मेंढी फार्म शिप फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपला पत्ता बारामती कन्हेरी, मोबाईल नंबर 9607120556. आपल्या फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी माडगाळ असू द्यात, चांगल्या क्वालिटीतले नारी सुवर्ण असू द्यात, चांगला परत डॉर्पर असू द्यात, डॉर्पर क्रॉस असू द्यात, आपल्याकडे चांगल्या उत्तम दर्जाची नारी सुवर्णाचे नर आणि डॉर्परचा नर आहे. त्यामुळे जी पैदास होणारी आहे ते चांगली पैदास असते. आजचा आपला विषय म्हणजे मेंढी पालन करायचं आहे, पण कसं काय करायचं काय समजत नाही. तर माझा काय थोडासा अनुभव आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मेंढीपालन करायचं बोललं तर दोन प्रकारे मेंढीपालन असते. काही लोक 3 महिन्याचे पिल्लं बाजारातून आणतात, ते मोठे करतात, 3 महिने काय सांभाळतात, काही लोक 2 महिने सांभाळतात, खुराक वगैरे चारतात आणि परत व्यापाराला विकतात. अशा प्रकारचं एक असतं. दुसरं म्हणजे माझ्याप्रमाणे फिमेल मी छोट्या असताना आणलेल्या होत्या 3 महिन्याच्या. त्या फिमेल मोठ्या करून त्या फिमेलचंच आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे. अशा 2 प्रकारे असतं. तर त्यातले आपण जो फिमेल सांभाळून जो ब्रीडिंगचा जो असतो माद्यांचा, त्याची आपण जरासं माहिती घेऊया. ते जर कोणाला करायचं असेल तर माझं काय थोडा अनुभव असेल मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला मेंढीपालन करायचं असेल तर सर्वप्रथम चारा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. चारा व्यवस्थापन असेल तरच मेंढीपालन यशस्वी तुम्ही करू शकता. चाऱ्यामध्ये मेथी घास, मका, ज्वारी, कडवळ, थोडंसं प्रमाणात नेपियर पण असणं गरजेचं आहे. परत झाडपाल्यामध्ये तुती असू द्या, सोबाबळ असू द्या, शेवरी असू द्या, हातगा असू द्या, रानाच्या कडने कुठं थोडेफार झाडपाला वगैरे, लिंबाची झाडं वगैरे पण पाहिजेत. तर हे करत असताना, मेंढीपालन करत असताना प्रथम म्हणजे चारा व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. सेकंडला आपण निवारा म्हणजे शेड वगैरे छोटंसं का होईना, थोडंसं शेड वगैरे पण पाहिजे, त्याला सावली वगैरे पाहिजे. त्याचबरोबर आपण सांभाळत असताना चांगल्या जातीच्या मेंढ्या पण सांभाळणं गरजेचं. आता कसं आहे माहिती आहे का, नारी सुवर्ण जर सांभाळायचं म्हणलं तर आणायचं म्हणलं तर एक 20,000-22,000 रुपये किंमत चालू आहे आता मार्केटमध्ये. मी स्वतः 20,000 फिमेल आणलेले आहेत. तर एवढ्या महागातल्या घेण्यापेक्षा, म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, घेण्यापेक्षा आपण माडग्याच्या चांगल्या बाजारातून चांगल्या माद्या मिळतात. मी त्या टायमाला ह्या ज्या माद्या आहेत माझ्या ज्या माडग्याच्यामध्ये 6,000 रुपयाने आणल्या होत्या मी. बरोबर 1 मेला मी आणल्या होत्या. तर एका वर्षाच्या आत बऱ्यापैकी 3 माद्या वेल्या, पण त्यांना पिल्ले झाली. बाकीच्या काय माद्या अजून गाभण्या असतील, काय मादे नसतील, पण 3 माद्या वेल्या. अजून मी टोटल 7 माद्या आणल्या होत्या माडग्याच्या, त्यातल्या 3 माद्या वेल्या पण. म्हणजे थोडक्यात 1 वर्षात तुमचं उत्पन्न चालू होऊ शकतं. माद्या आणताना माडग्याच्या माद्या आणा. नारी सुवर्णचा फुल ब्लडचा नर आणा, म्हणजे चांगल्या उत्तम दर्जाचा एक नर आणा. नर तुम्हाला काय जाग्यावर 10,000ला पण देतात, काय जाग्यावरती 15,000ला पण देतात, काय जाग्यावरती 22,000ला पण देतात. तर चांगल्या उत्तम दर्जाचा नारी सुवर्णाचा नर आणा. नराकडून ज्या माडग्याच्या माद्या आहेत त्या क्रॉस करा. त्या क्रॉस केल्यानंतरचा जो रिझल्ट आहे तो एक 50 ते 60% माद्या तुमच्या ट्विन्स पिल्लं देतील, म्हणजे 2 पिल्लं देण्याची क्षमता त्यांच्यात असेल. प्लस जे त्या माद्यांना परत एकदा क्रॉस केलं की तुमच्याकडे चांगल्या उत्तम दर्जाचं नारी सुवर्ण तयार होईल. घरच्या घरी स्वस्तात मस्तचा तयार होईल. आणि तुम्ही शेळ्याप्रमाणे 2 पिल्लं देणारी नारी सुवर्ण तुमच्या घरच्या घरी तयार झालं की तुम्हाला चांगलं परवडू शकतं. झाले 2 विषय आपले. एक म्हणजे 3 विषय झाले आपले. एक म्हणजे चारा व्यवस्थापन असणं गरजेचं आहे तुम्हाला मेंढीपालन करण्यासाठी.
त्याचबरोबर तुमच्याकडे शेड थोडासा निवारा त्यांना असणं गरजेचं आहे. तुम्ही एवढंच काय हायफाय करायचं एवढं काय नाही, इंटिग्रेटर करा, हे करा, ते करा, ते काही शक्य नाही सध्याला. कारण विषय असा आहे की सुरुवातीच्या काळात आपण आणणारे 5 फिमेल आणि शेडला लागते 6 लाख रुपये. आता त्या 5 फिमेलवरती 6 लाख रुपये कधी फेडणार? सगळेच पैसे जर शेडवरती लावले तर नाही होऊ शकत, नाही का? म्हणजे सांगायचं एक उद्दिष्ट की सध्याला शेड जे करत असताना आपल्याकडे प्रत्येक शेतकरी आहे म्हणल्यानंतर थोडंसं म्हशीला गायांना आपण थोडंसं शेड असतं त्याचमध्ये थोडीशी जागा करून आपण सुरुवातीला चालू करा. नंतर तुम्हाला इंटिग्रेटेड करा, तुम्हाला जे काय करायचं आहे ते नंतर करा. जेव्हा तुम्हाला त्यातून पैसे मिळायला लागतात, जेव्हा तुम्हाला आवड होईल, जेव्हा तुमच्याकडे त्यातून उत्पन्न येईल, त्या उत्पन्नातूनच जे काय तुम्हाला करता येईल तेवढं करा. पण सुरुवातीच्या काळात जास्त खर्चाच्या ह्याच्यात पडू नका. सुरुवातीच्या ह्याच्यात एखादी गव्हाण एखादी बघा चांगली, एक 2,500-3 हजारापर्यंत गव्हाण मिळते. थोडंसं कडणी ही करा. एक 10,000च्या आतमध्ये तुमचं शेडचं काम झालं पाहिजे. एक 50-1 हजारापर्यंत चांगल्या माद्या मिळल्या पाहिजेत. एक 10 ते 15 हजारापर्यंत एखादा नर आणा, म्हणजे तुमचं 1,00,000च्या आतमध्ये मेंढीपालन झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा वरती जायला नको. कारण कसं आहे, सुरुवातीच्या काळात त्याच्यात काय खर्च नसतो. एक वर्षभर पदर सांभाळावे लागतात. माद्या जर असतील तर एक वर्षभर काय येत नाहीत, त्यांना पिल्लं वगैरे होत नाहीत. म्हणजे वर्षभर आपल्या पदर त्यांना खुराक, चारा, पाणी द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग सुरुवातीच्या काळात जास्तीचा खर्च न करता जे काय जमल तेवढं आपलं जेवढा कमीत करता येईल तेवढा कमीत करा. नंतरच्या काळामध्ये मग तुम्हाला जेवढा काय खर्च करायचा आहे ते करू शकता. इंटिग्रेटेड शेड असणं गरजेचं आहे, पण सुरुवातीच्या काळात नको, असं मी ह्या मताचा आहे. 2-3 विषय झाला आपले. तिसरा विषय म्हणजे आपल्याला माल आपला विकता पण आला पाहिजे व्यवस्थित. चांगल्या दर्जाला आपण जर सांभाळतो आहे तर त्यातनं आपलं उत्पन्न पण मिळणं गरजेचं आहे. आपण फिमेल घरी ठेवा, जे काय फिमेल तुमच्या होते ते घरी ठेवा, नर विकून टाका. म्हणजे त्यातून तुमचं शेडचं काय खर्च असेल, चारा पाण्याचा जो खर्च असेल तो त्यातून तुमचा भागू शकतो. त्याचबरोबर माझं ह्या मताचा माणूस आहे मी की लोक म्हणतात की सुक्का चारा वगैरे पाहिजे, म्हणजे की तुरीचं बुसकट पाहिजे, हे पाहिजे. सुक्का चारा पाहिजे मेंढीपालनामध्ये, बरोबर आहे. पण तुम्हाला जास्तीचा 20 रुपये किलोचा तुरीचं बुसकट आणणं आपल्याला परवडत नाही. म्हणजे कसं की जेवढं काय तुम्हाला रानातनं, शेतातनं, बांधानी ह्यानी कुठनं जेवढं काय घालता येईल तेवढं घालण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुमच्या मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा तुम्ही 100% करू शकता. काय सुरुवातीच्या काळामध्ये आपण मोठी गाडी वगैरे बोलवू शकत नाही. म्हणजे कसं की आता ते कसं असतं, मी प्रयत्न केला तुरीचं बुसकट आणण्याचा, तर ते पूर्ण गाडी घ्यावी लागते. आता कसं आहे, आपल्याला एवढं 6, 7 आणि 8 टन घेणं सोपं नाही. कारण ते 1 टन म्हणजे जर ते हे केलेलं म्हणजे माणसाने केलेलं जे असतं आहे ते 20 ते 22, 25 रुपये किलोपर्यंत मिळतं. आणि जे मशिनीने केलेलं असतं ते 8 रुपये किलो घरपोच मिळतं. त्यातलं जी मशिनीने केलेलं असतं त्याच्यातलं जे काड्या असतात त्या बऱ्याच शिल्लक राहतात. म्हणजे थोडं त्यातलं 50% म्हणलं तरी वेस्ट होतं. आता ती 2D मशीन वगैरे आलेले आहेत, त्यातनं तुम्ही परत देऊ शकता. पण तरी पण माझं असं म्हणणं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला जर मेंढीपालन फायद्याचं करायचं असेल तर 2 गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती कंट्रोल करावे लागेल. जे एक म्हणजे चारा जो आहे तो आपल्या स्वतःच्या रानामध्ये बांधानी कुठं काय असणं गरजेचं आहे. म्हणजे चाऱ्यावरती जास्तीचा खर्च झालेला नाही पाहिजे. सेकंड म्हणजे खुरकाचा खर्च जेवढा काय कमी करता येईल तो कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपलं बंदिस्त मेंढीपालन यशस्वीपणे होईल. आता म्हणजे चांगल्या जाती सांभाळल्या, नारी सुवर्ण, माडग्याळ, अशा 2-3 जाती चांगल्या सांभाळल्या तर तुमचं मेंढीपालन यशस्वी होणारच, ह्याच्यात काय डाऊट नाही. पण जास्ती खर्च करून उपयोग नाही. जास्त खर्च करण्यात काय उपयोग नाही. तुमचं जो पिल्ले आहेत ते पण तुम्हाला विकता आले पाहिजेत चांगल्या उत्तम दर्जाच्या. फिक्स रेट ठेवून द्यायचा. म्हणजे आता समजा सध्याला आता मटणाचा रेट आमचे तर 800 रुपये किलो आहे, तर 800 रुपये म्हणजे 400 रुपये किलो जिवंत वजनाप्रमाणे देऊन टाकायचे. जास्त कचकत नाही, काय नाही. काय होणार, व्यापारी येणार, आपल्याला विकायची पहिल्यांदा माहिती नसते. आपण 10,000ची गोष्ट 7,000ला विकून टाकतो. पुढं ती व्यापाऱ्याचं आपण एवढं सांभाळून पण ते व्यापाऱ्याचंच हे होणार.
आपण 400 रुपयेप्रमाणे समजा विकले तरी मग कसं त्याचं पण त्याला पण थोडेफार पैसे राहतात, आपल्याला पण पैसे आपल्या